सांगली जिल्ह्यातील जत हा दुष्काळी तालुका। याच तालुक्यातल्या डफळापुरी गावात प्रमोद परुळेकरांची चिकूची बाग फुलवली आहे। देशी गायींच्या शेण आणि मूत्राची स्लरी आणि नैसर्गिक मल्चिंग करून त्यांनी दुष्काळी परिस्थितीत बाग जगवली आहे। एका झाडाला सरासरी 100 किलोपर्यंत चिकू देखील लागलेत। चिकूची विक्री सरासरी 20 रुपये किलो प्रमाणे होते। यापासून त्यांना एकरी 1,20,000 रुपयांचा नफा मिळणार आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी हा तालुका कायम दुष्काळी। त्यामुळे जत तालुक्याला निसर्गाच्या भरोशावर शेती करावी लागते। कमी पाणी असल्यानं इथल्या शेतकऱ्यांना शेती करता येत नाही। पण यात जत तालुक्यातील डफळापूर इथल्या प्रमोद परुळेकर यांनी पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवणूक करून त्या पाण्याचं योग्य नियोजन करत जिद्दीनं आणि कष्टानं चिक्कू आणि द्राक्षबाग फुलवली आहे। माझं शिक्षण बी.कॉम झालं। 1985 साली मी बी.कॉम झालं आणि 85 सालापासून आजपर्यंत शेती करतोय। आणि माझ्या ह्याच्यात 2 एकर द्राक्ष बाग आणि 1.5 एकर चिक्कू आहे आणि राहिलेल्या 25 एकरापैकी इतर पिकं करतोय। आणि कायमस्वरूपी दुष्काळ असल्यामुळं हंगामी पिकं घेतोय पावसाच्या पाण्याच्या अवलंबनावर। आणि पाण्यासाठी मी ठिबकचा वापर केला आहे, पेपर टँक केला आहे, 2 विहिरी आहेत आणि 4 बोर आहेत। सगळं पाणी एकत्र करून हंगामाशिरी पाचतोय त्यांना पीक। प्रमोद परुळेकर यांची 25 एकर शेती आहे। ते पारंपरिक पद्धतीनं शेती करतात। यातच त्यांनी 2 एकर चिकू आणि 2 एकर द्राक्ष बाग केली आहे। एकीकडे दुष्काळी भाग आहे आणि त्यातच पाण्याची कमतरता असल्यानं त्यांनी मोजकीच शेती केली आहे। दुष्काळ परिस्थितीत आम्ही जेवढं उपलब्ध पाणी आहे त्याचा नाही तंतोतंतपणे वापर करून आणि पाण्याचं बाष्पीभवन न होता ठिबकद्वारे देऊन आणि पाणी दिलेलं पाणी उन्हामुळे उडून न जाता ते पूर्ण झाडाला मिळावं यासाठी पूर्ण झाडांना ह्याचं नैसर्गिक मल्चिंग केलं आहे आम्ही। आणि पूर्णपणे मी सेंद्रिय शेती करतोय। परुळेकर हे सेंद्रिय पद्धतीनं शेती करत असल्यानं त्यांनी 5 देशी गायी पाळल्या आहेत। गायींपासून दुधासोबत शेतीसाठी शेणखत मिळतं। शेणाची स्लरी करून पिकांना देण्यात येते। शेतीच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ मिळते। मी या सेंद्रिय शेतीसाठी माझ्याकडे देशी गाई 5 देशी गाई आहेत आणि 2 बैल आहेत शेतकामासाठी। आणि त्यांचा शेणाचा आणि मुताचा मी फक्त बागेसाठी उपयोग करतोय। आणि द्राक्ष बागेला वर्षातनं मी 2दा शेणखत घालतोय। एक सप्टेंबर महिन्यात घालतो आणि एकदा एप्रिल छाटणीच्या वेळेला 2 वेळेला शेणखत घालतो। आणि द्राक्ष बागेला काडी पक्व होताना 60 दिवस स्लरी घालतोय। आणि द्राक्षाची फळधारणा झाल्यानंतर 60 दिवस पूर्ण होईपर्यंत स्लरी घालतो प्रत्येक 10 दिवसातनं। आणि स्लरीसाठी गाईचं मूत शेण एकत्र करून हौदात 10 दिवस कुजवल्यानंतर 10 दिवसानंतर ती बागेला वापरतो। आणि चिक्कूला पण जून महिन्यात जो बहार धरतो, जून महिन्यापासून एकदा ताण दिल्यानंतर एकदा जे फूल सुटल्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत चिक्कू पक्व होईपर्यंत त्यांना ही देतो, म्हणजे स्लरी देतो। आणि मी रासायनिक खताचा अजिबात वापर करत नाही, पूर्णपणे सेंद्रिय खत। त्या बागेला पाणी वगैरे सोडायचं, ड्रिपला पाणी सोडायचं असतं। मग आता पाऊस कमी झाल्यामुळं पाणी नाही, मग दिवसात 1-2 तासानं 20 मिनटं मोटर चालते। मग असं 20-20 मिनटं पाणी सोडून आम्ही पाण्याचं नियोजन करतो त्याच्याप्रमाणे। परुळेकर यांनी चिक्कू 2 एकर केलाय। यामध्ये 60 झाडं आहेत। यातून ते आंतरपीकही घेतात। या बागेसाठी ते वर्षातून 2 वेळा शेणखत तसंच झाडाला मोहर आल्यावर 15 दिवसातून एकदा शेणाची स्लरी देतात। चिक्कू बागेतून त्यांना एकरी 1,20,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। चिक्कूची विक्री सांगलीच्या मार्केटमध्ये करण्यात येते। चिक्कूचा माझ्या एका झाडापासून जवळ 100 किलो चिक्कू निघू शकते। आणि एक सरासरी 20 रुपये प्रमाणे दर मिळतोय चिक्कूला। तर एका झाडापासून 2,000 रुपयाचं उत्पन्न निघू शकते। म्हणजे 60 झाड आहेत काय, 60 दुन्या 1,20,000 रुपयेपर्यंत चिक्कूचं उत्पन्न निघू शकते। पासून माझा भर धरला की सप्टेंबर महिन्यापासून चिक्कू चालू होतोय। सप्टेंबरपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3-4 महिने चिक्कू चालतोय। चिक्कूला सरासरी एका झाडापासून 100 किलो चिक्कू निघतोय। 20 रुपये प्रमाणे दर मिळतोय। एका झाडाचे 2,000 रुपये होते। आणि माझे 60 झाड आहेत। 60 झाडापासून मला या चिक्कूमधून 1,20,000 पर्यंत उत्पन्न मिळतंय वर्षाला। जिद्द म्हणजे आम्हाला मुलाला शिकवायचं आमचं उद्दिष्ट असल्यामुळं आम्हाला दुसरं काय आर्थिक माध्यम काय नाही आहे।
त्याच्यामुळं आम्हाला चिकटपणानं ही शेतीच करावी लागणार आणि यातून जे उत्पन्न येते त्यातनं आमचा उदरनिर्वाह आणि मुलाला जे आम्हाला शिक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी खर्च करावा लागतो. म्हणून आम्ही ह्या बागा जगवलेत प्रयत्न करून. मुलगा आमचा ॲग्री बायोटेकला आम्ही ह्याला ठेवला आहे, खरवते दहिवलीला. म्हणजे आमचं पुन्हा पण उद्दिष्ट शेतीत सुधारणा व्हावी आणि ह्याच्यासाठीच आम्ही ती साईड निवडली त्याची आणि तिला तिकडं आम्ही कॉलेजला ठेवलं. प्रमोद परुळेकर यांनी दुष्काळी परिस्थितीतही खचून न जाता नियोजनबद्ध पद्धतीनं शेती केली आहे. शेणाची स्लरी, नैसर्गिक मल्चिंग यामुळे दुष्काळी परिस्थितीतही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.